माणूस फाउंडेशन नागपूरचा. आणि माझ्यासोबत बसलेले आशिष भाऊ आमलीकर आमचे मेंबर आहे. इकडे विजय भाऊ रामगिरकर बसलेले आहे. धनंजय जोशी गुरुजी आहे. त्याच्यानंतर मटकर काकाजी आहे आमच्यासोबत आणि भूषण बोरकर. हे सगळे मेंबर्स आहे आणि काही मेंबर तिकडे उभे आहेत. तर सर्वांना माझा नमस्कार. आजचा हा जो प्रेस कॉन्फरन्स आहे घेण्याचा मागचा दृष्टिकोन हा होता की आमच्या फाउंडेशन तर्फे हा पहिला प्रोग्राम आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंती 16 घेतोय. आता आम्ही हा 14 तारखेलाच का घेतोय तर याचं विश्लेषण तुम्हाला समजून सांगतो. 19 फेब्रुवारीला सर्वांनी 16 मनवला आणि तो सगळ्यांनी त्या दिवशी सगळ्यांनीच कार्यक्रम घेतले. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की तिथीप्रमाणे 6 मार्चला हा कार्यक्रम घेतला पाहिजे. पण महाराष्ट्राचा बजेट असल्यामुळे विधानसभेला अधिवेशन सुरू होतं, बजेट अधिवेशन. त्याच्यामुळे आणि 6 मार्चलाच आपलं तुम्ही पाहिलं असेल बजेट होतं. त्याच्यामुळे सगळे आपले पॉलिटिकल आमदार खासदार मंत्री महोदय सगळे मुंबईला बिझी होते. त्याच्यामुळे आम्ही हा प्रोग्राम 14 तारखेला घेतला आणि 10वी आणि 12वीचे पेपर पण संपलेले आहे. त्याच्यामुळे मुलांना पण काही अडचण नाही. आणि सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आमची हे ओळख आहे संस्थेची. त्याच्यामुळे आमच्याकडे जवळपास 40 ते 50 मुलांचा एक सांस्कृतिक ग्रुप आहे जो या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांवर कार्यक्रम करणार आहे. पोवाडा आहे, त्यामध्ये महाआरती होणार आहे आणि काही सांस्कृतिक डान्स होणार आहे. त्यासोबतच आम्ही शिवव्याख्याते आहे सुदर्शन दादा शिंदे जे छत्रपती शिवाजी महाराजांवर एक व्याख्यान करतात, खूप सुप्रसिद्ध आहेत ते. त्यांना आपण आपल्या कार्यक्रमाला बोलवलं आहे नागपूरला. त्यासोबतच मराठी आणि हिंदी आणि फिल्म इंडस्ट्रीची सिनेतारिका तुम्हाला सई तामणकर माहित असेल. तर सई तामणकर ही माझी चांगली मैत्रीण असल्यामुळे ती पण नागपूरला त्या दिवशी अवेलेबल आहे आणि ती आपल्या कार्यक्रमाला ती येत आहे. त्यानंतर बीजेपीच्या फायर ब्रँड नेता नवनीतताई राणा माजी खासदार अमरावती या पण ते माझ्या वहिनी लागतात नात्यामध्ये आणि त्या पण या दिवशी कार्यक्रमाला येणार आहे. प्लस गडकरी साहेब, फडणवीस साहेब आणि मोहन भाऊ तर माझे ऊर्जा स्रोतच आहे. मोहन भाऊला विचारल्याशिवाय मी कोणते कार्यक्रम घेत नाही. तर हा जो कार्यक्रम आहे मोहन भाऊ सोबत चर्चा करूनच आपण ठरवला होता. आणि या दिवशी गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब हे पण आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. सोबतच आमदार विजय राहंडले साहेब आहे, संदीप भाऊ जोशी आहे, चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहे. त्या दिवशी नागपूरला असल्यामुळे यांची पण येण्याचे चान्सेस आहेत. सध्या कन्फर्मेशन त्यांची यायची आहे माझ्याकडे, पण शक्यता आहे त्यांची यायची. तर एकंदरीत हा पूर्ण असा आपला सोहळा राहणार आहे ज्यामध्ये आम्ही आमच्या संस्थेबद्दल पण माहिती देणार आहे. आणि आताच रिसेंटमध्ये आम्ही जवळपास 7 ते 8 प्रकारचे सामाजिक कार्य घेतलेले आहे. त्यामध्ये रक्तदान शिबिर आहे, क्रिकेटची टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट आहे, त्याच्यानंतर साईचा पालखी सोहळा घेतला होता. त्यानंतर आमच्या वार्ड क्रमांक 34च्या 4ही नगरसेवकांचा भव्य नागरिक सत्कार घेतला होता. आणि आता रिसेंटमध्ये आम्ही जागतिक महिला दिनाचा 8 तारखेला सर्वश्री कॉन्व्हेंटमध्ये कार्यक्रम घेतला होता. तो पण सांस्कृतिकच होता. तो पण तुम्ही व्हिडिओ त्याचे फोटोज वगैरे बघू शकता, तुम्हाला दिसेल. तर एकंदरीत आणि चित्रकला स्पर्धा दक्षिण नागपूरच्या जवळपास 28 ते 30 शाळा आहेत. ज्या 28 ते 30 शाळेमध्ये आता करंट मध्ये चित्रकला स्पर्धा सुरू आहे आमच्या फाउंडेशन कडनं. म्हणजे पूर्ण चित्रकलेचे सगळं साहित्य आमच्या संस्थेकडून आम्ही शाळेच्या मुलांना देतोय. त्यांच्याकडनं छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती ती चांगल्या पद्धतीने जे काढून आम्हाला देते. तर आम्ही आर्टिस्टला बोलून ते पूर्ण नागपूरच्या तेवढ्या शाळेतून आम्ही काही निवडक 4 ते 5 मुलांना आम्ही निवडणार आहे आणि त्यांचा आमच्या कार्यक्रमाच्या दिवशी जे प्रमुख पाहुणे राहतील त्यांच्या हाताने आम्ही सत्कार करणार आहे. तर एकंदरीत आमचा हा सोशल असा कार्यक्रम आहे. तर आता तुम्ही मला बाकी काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. नागपूरला उदयनगर चौकला गजानन हायस्कूल जो रोड आहे तिथे एनआयटीच्या गार्डन जवळ हा कार्यक्रम आपण घेणार आहे. सुरुवात केलेली आहे त्यामागचा एक उद्देश काय आहे? कारण की कुठच्या संघटनाच्या सुरू होता काम दिलं काय असं म्हणायला लागलं की आपला माणूस एका संघटनेचं नाव दिलेलं आहे त्यामागचं. बघा, मी मागच्या 10-12 वर्षापासून आमदारांनी मंत्रालयात त्याचं पीए म्हणून काम केलेलं आहे. तर यावर्षी सडनली असं वाटलं की आपण राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये यावं म्हणून आपण मुंबईचं वर्क सोडून समाजकारणात आलो. आणि आपल्या सगळ्या ग्रुपला, माझे जेवढा पण ग्रुप माझ्यासोबत काम करत आहे त्या सगळ्यांना असं वाटलं की काहीतरी समाजकारणामध्ये काहीतरी छोटे मोठे आपण उपक्रम राबवले पाहिजे. म्हणून आम्ही आपला माणूस नाव याच्यासाठी ठेवलं का सगळे आपले माणसं आहेत म्हणून आपला माणूस आपण त्याला नाव दिलं आणि फाउंडेशनची आपण सुरुवात केली.
तर मागच्या 3 महिन्यामध्ये कंटिन्युअसली आमचे आतापर्यंत 9 प्रोग्राम झाले आणि प्रोग्राम चांगल्या पद्धतीने झाले आणि सगळे आम्हाला जुळत आहेत, निस्वार्थपणाने जुळत आहेत. कोणाला आमच्याकडून काही अपेक्षा नाही की आम्हाला काही फायनान्शियल यांच्याकडून मदत झाली पाहिजे म्हणून, नाही. सगळे आपल्या पद्धतीनं आम्हाला नाही का एकदम निस्वार्थपणाने आमच्याकडे जुडलेले आहेत आणि हळूहळू असं करता करता आमचे जवळपास म्हणजे आता करंटमध्ये चांगले प्रॉपर 200 मेंबर आहेत, जे आम्ही कुठेही कार्यक्रम करतो म्हटलं तर सगळे आता तुम्ही बघत असता आय कार्ड आहे आमचे प्रॉपरली. आमचे जे म्हणजे मेंबर आहे, फिक्स मेंबर, अशांना आम्ही आय कार्ड प्रोव्हाइड करतो का आमचा जिथे कार्यक्रम होतो तिथे आय कार्ड विअर करून प्रॉपरली ते जातात. माझा पण आय कार्ड आहे, बोलण्यात मी गाडी ठेवून आलो. आणि आता करंटमध्ये जवळपास 2000 फॉर्म आम्ही दिलेले आहेत, जे आता आमच्यापर्यंत यायचे आहेत. तर म्हणजे 2000 मेंबर ऑलमोस्ट असे समजून चला की 8 दिवसामध्ये आमचे तयार होणार. आणि आम्ही या संस्थेच्या मार्फत आरोग्य विषय असेल, शैक्षणिक असेल किंवा डिझास्टर मॅनेजमेंट, म्हणजे अचानक काही घडतो कोणाच्या घरी, सिलेंडर फाटतो, आग लागू शकतं, ऍक्सिडेंट होऊ शकतो, काही पण अशा प्रकारचे ज्या मदत आहे, आम्हाला जर कोणी फोन करून सांगितलं असा प्रॉब्लेम आहे तर आमची टीम जाते. आणि मी पण, तुम्ही माझे फोटो बघाल, पेशंटला घरी जाऊन भेटायला जातो. पेशंटची आम्ही पब्लिसिटी आम्हाला पाहिजे नाही, आम्हाला जी मदत करायची आम्ही ते लपून त्यांना ती मदत करतो. मेडिकलची जी पण मदत असते तर आम्हाला ते असे चेक पकडून फोटो काढायची आम्हाला सवय नाही. आम्हाला जे आहे ते निस्वार्थपणे आम्ही मदत करतो. आणि आम्ही कुठल्याही प्रकारचे, आमचे जेवढे मेंबर आहेत, आम्ही कुठल्याही प्रकारचे बाहेरून कुठल्याही प्रकारचे आम्ही देणगी घेतो. आम्ही जे वर्किंग करतो, ज्यामध्ये आमचं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी एक भाग आम्ही या संस्थेसाठी काढतो, त्याच्यातून आम्ही हे सगळे उपक्रम राबवतो. आतापर्यंत लोकांना आपण मदत केली आहे पण देणगी घेत नाही. हा, डोनेशन आणि बाकीचं जे आर्थिक सहाय्य आहे ते कसं तुम्ही? बघा, मी मंत्रालयात होतो, माझे मी बिल्डर पण आहे, माझ्या फ्लॅट टीमचं पण काम आहे, प्रॉपर्टीचं पण काम आहे आणि माझं मार्केटिंगचं पण काम आहे. त्याच्यामुळे माझी जे पण काही इन्कम होते त्या इन्कम थ्रू आपण जे काही वाचवता येते त्याच्यामुळे आम्ही ती मदत करत आहे. बाकी माझे मेंबर्स आहेत, ज्यांना जी मदत करता येईल, माझे कोर ग्रुप जो मेंबर आहे तो मला ती मदत करतो. सगळ्यात मोठी मदत तर मोरल सपोर्टची आहे. माझा एका फोनवर माझा ग्रुप पूर्ण माझ्यासोबत केव्हाही तयार राहतो, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे.